दरवर्षी कोपरगाव शहरामध्ये महाशिवरात्री निमित्त यात्रा भरत असते आणि यंदा देखील बाजार तळ्याच्या या मैदानावर महाशिवरात्रीची यात्रा भरलेली आहे आणि या ठिकाणी विविध प्रकारचे खेळण्या त्याचबरोबर विविध प्रकारचे दुकाने या ठिकाणी थाटण्यात आलेली आहे। आपल्यासोबत महाशिवरात्र आयोजन कमिटीचे काही सदस्य आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। काय सांगाल यंदाचं जे आहे तर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यात्रा भरलेली आहे, कोणकोणत्या खेळण्या या ठिकाणी आलेल्या आहे आणि काय सांगाल? हे बघा, कोपरगावची महाशिवरात्री हिला एक पौराणिक आणि एक सांस्कृतिक वेगळा वारसा आहे। गोदावरीच्या पवित्र तीरावर ही जत्रा वर्षांवर्षापासून भरत आलेली आहे। या जत्रेपासून हे बघा, ही जत्रा फक्त जत्रेचं स्वरूप म्हणजे याच्यात व्यावसायिक असेल, आपले शेतकरी बांधव असेल, व्यावसायिक असेल, या सगळ्यांना एक प्रकारची पर्वणी आहे। ही जत्रा आपल्या कोपरगावची जत्रा आहे। या जत्रेला एक वेगळं स्वरूप आहे आणि या जत्रेत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या, पाळणे असतील, ब्रेक डान्स असेल, टोरा असेल, काय नाव असेल, अशा विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण खेळण्या व नाविन्यपूर्ण दुकान हे आपल्या जत्रेत लावलेले आहे। आणि मी प्रत्येक कोपरगावकरांना आवाहन करेल की माझी एक विनंती आहे कोपरगावकरांना की या जत्रेला तुमची एकदा तरी भेट द्या आणि आपल्या कोपरगावच्या संस्कृतीला आणि इतिहासाला जपण्याचं कार्य हे आपल्याला कोपरगावकर म्हणून करायचं आहे। आणि प्रत्येक कोपरगावकरांनी या जत्रेत येताना शिस्त आणि स्वच्छता आणि चांगल्या रीतीने ही जत्रा कशी पार पडेल आणि या जत्रेला कायमस्वरूपी एक वेगळं आपल्याला नावलौकिक कसं होईल ह्या पद्धतीने सगळ्या कोपरगावकरांच्यांना मला आव्हान आहे की तुम्ही या जत्रेचा आनंद घ्या व या कोपरगावला एक आपलं सांस्कृतिक वारसा हा आपल्याला जपायचा आहे, तो जपा। एवढीच मी माझ्या आज शिवरात्री आयोजन समितीच्या वतीने सगळ्या कोपरगावकरांना विनंती करतो। कोणकोणत्या खेळण्या यंदा आलेल्या आहे आणि विशेष आकर्षण यावेळेस काय आहे? हे बघा, जे पारंपरिक आपल्या खेळला आहे, मोठा तो पाळणा आहे, ब्रेक डान्स आहे, नाव आहे, टोरा आहे, साखळी पाळणा आहे, क्रॉस आहे, त्यानंतर लहान मुलांसाठी नाव आहे, रेल्वे आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नाविन्यपूर्ण खेळल्या त्या प्रत्येक आपल्याला पूर्ण फॅमिलीला आपल्याला एक आनंद घेता येईल अशा प्रकारची ही जत्रा आम्ही आयोजन केलेला। येत्या 1 ते 2 दिवसात अजून नाविन्यपूर्ण पाळणे आपल्याला लवकरात लवकर येतील, जसं मौका कुवा असेल किंवा अजून काही बाकीच्या खेळण्या हे आपल्याला पाहायला लवकरात लवकर आपल्या शिवरात्रीत मिळेल। मी प्रत्येक कोपरगावकरांना परत एकदा आव्हान करतो, या आणि आपल्या सांस्कृतिक या जत्रेचा आनंद घ्या, एवढीच विनंती करतो। महत्वाचा विषय जे येणारे नागरिक असतात त्यांच्या सुरक्षेचा विषय असतो, तर सुरक्षेच्या बाबतीत आपण काय काळजी या ठिकाणी घेतलेली आहे? हे बघा, सुरक्षितेच्या बाबतीत आपण ठरवलं तर आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशन, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांचे पूर्ण कॉन्स्टेबल, पूर्ण पोलीस यंत्रणा ही आपल्याकडे हजर आहे। आम्हाला या जत्रेत महिलांच्या आणि मुलींच्या संरक्षणाकरता आम्ही काही लेडीज बाउन्सर आहे त्यांना बोलवलेलं आहे की आपल्या येणाऱ्या आई बहिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा धक्काबुक्की होता कामा नये। हे बघा, कोपरगावकर हे आपलं एक घर आहे। आपण प्रत्येकाला एक चांगली महिलेला आणि आपल्या मुलींना चांगली वागणूक आणि चांगलं संरक्षण आमच्या या जत्रेत आल्यानंतर नक्की मिळेल। ही आपली कोपरगावची जत्रा आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पूर्ण सुरक्षतेची काळजी आयोजकांच्या तर्फे घेतलेली आहे। सुरक्षेचा विषय झाला, दुसरा प्रश्न आरोग्याचा असतं। या ठिकाणी धूळ मोठ्या प्रमाणात उडत असते, यंदा धूळ कमी दिसले त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत? हे बघा, आम्ही वेळेवर पाणी मारणे, कोपरगाव नगरपालिकेकडून स्वच्छता करून घेणे व आलेला जो मोकळा पॅसेज आहे तिथे मॅटिंग टाकणे आणि त्या परीने धूळ उडणार नाही, आरोग्याची ही पूर्णपणे काळजी घेण्याचं काम हे आपल्याच्या ह्या वेळेच्या शिवरात्री आयोजन कमिटी तर्फे घेण्यात आलेलं आहे। साधारणतः किती दिवस ही यात्रा सुरू राहील आणि काय सांगाल? हे बघा, 15 तारखेपासून म्हणजे कालपासून ही जत्रा चालू झालेली आहे आणि ही जत्रा साधारणतः 27-28 तारखेपर्यंत चालू राहील। मी परत तुम्हाला एकदा तिसऱ्यांदा कोपरगावकरांना एक आव्हान करतोय की नक्की आपल्या या पवित्र शिवरात्रीच्या जत्रेला एकदा पूर्ण आपल्या फॅमिली सहित भेट द्या व आपल्या जत्रेचा आनंद घ्या। प्रत्येकालाही म्हणजे आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याने सांगा, हा आपला ऐतिहासिक आणि हा पौराणिक वारसा आपल्या कोपरगावकरांनी जपावा। मी एवढीच विनंती एकदा परत आपल्यातर्फे
करतो. अजूनही काही आपल्यासोबत आयोजक आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कैलास भाऊ, काय सांगाल, यंदा काय खास आहे या शिवरात्रीमध्ये? कोणकोणते पाहुणे आलेले आहेत? यावर्षी अजूनही आता आपण जे पाहताय माझे पत्रकार मित्र व नागरिक, याच्यानंतर उद्या परवा अजूनही अनेक स्वरूपाचे पाळणे येणार आहे. मोदका कुवा आणि टोरेंटो असे ते अजून 2-3 पाळणे येणार आहे. खूप चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे. आमचे नेते विकी भैया यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवशंभो भक्त व लक्ष्मीबाईचे इकडं काही स्थानिक कार्यकर्ते यांचंही खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेले व विशेष कोपरगाव पोलीस स्टेशन, कोपरगाव नगरपालिका यांचंही खूप चांगलं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे. तर या ठिकाणी शिवरात्री ही आपल्या गावाची जत्रा आहे असे सर्वांनी समजून या जत्रेला कोणत्याही स्वरूपाचा गालबोट लागू नये हीच सर्वांना विनंती. नक्कीच अजून देखील काही या उत्सव कमिटीचे सदस्य आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. राहुलजी, काय सांगाल, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा काय विशेष या शिवरात्रीमध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? मागच्या वेळेस प्रमाणे यावेळेस बी सगळी सुविधा ठेवलेली, पोलीस बंदोबस्त, आता उद्या मॅच टाकणार आहे. आणि सर्वात पहिले मी कोल्हे परिवारांचा आभार मानतो. त्या चांगल्या काळात बी साथ देता आणि वाईट काळात बी साथ देता, कोणची गोष्ट असो ते साथ देता. आणि कोपरगावकरांसाठी कोल्हे परिवार हे सगळ्या गोष्टीत धावत राहता, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आई तुळजाभवानी, लक्ष्मी, मुंजोबा, मुंबादेवी यांचे आभार मानून सगळ्या ग्रामदेवतेचे नाव घेऊन ही जत्रा चांगली पार व्हावं आणि कोपरगाव नागरिकांनी मोठ्या संख्येने या जत्रेला भेट देण्यात यावे. यावेळेस नवीन आकर्षण इथे पाहण्यात यावे ही विनंती करतो. आता हा यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे, गर्दी वगैरे काय कशी आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? चांगली गर्दी आहे, काल बी गर्दी होती, आज बी गर्दी आहे. आज 4-5 वाजेपासूनच सगळं चालू झालं आणि 8-8:30 नंतर भरपूर गर्दी होती. आणि आता आपल्या कोपरगावात एक्सपो बी आता तो आज संपणार, त्यामुळे उद्या प्रमाणे गर्दी पुन्हा चांगली होईल. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी या आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की आजचा या शिवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. या विविध खेळण्यांचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे. माझ्या जवळच आपण जर बघितलं तर ब्रेक डान्स आहे, या ठिकाणी अनेक महिला वगैरे आहे, फॅमिलीज आलेले आहे. त्याचबरोबर जे लहान मुले आहेत ते या ब्रेक डान्स मध्ये बसून या पाळण्याचा खेळण्याचा आनंद या ठिकाणी घेत आहे. आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आलेले आहे. आकाशी पाळणा आहे, त्याचबरोबर विविध छोट्या मोठ्या खेळण्या जे लहान मुलांचे खेळणं आहे ते या ठिकाणी आहे. त्यामुळे आयोजकांच्या वतीने असं आवाहन करण्यात आलेलं आहे की नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी, सुरक्षेच्या दृष्टीने जे काही काळजी घेण्याची गरज आहे ते आयोजकांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा प्रश्न जे आरोग्याचा प्रश्न असतो धूळ मोठ्या प्रमाणात उडते, त्यासाठी या ठिकाणी मॅट टाकण्यात येणार आहे आणि या मॅटमुळे धुळी कमी होणार आहे. आरोग्याची देखील या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने काळजी घेतली गेलेली आहे. त्यामुळे कोपरगावकरांनी या लक्ष्मीबाई मंदिराच्या जवळ जी महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रा भरत असते याला एक वेळ अवश्य भेट द्यावी, अशाच प्रकारचं आवाहन या ठिकाणी महाशिवरात्री आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. गोविंद खान, माय न्यूज, कोपरगाव.